अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. 2 फेब्रुवारी गुरुप्रतिपदा. हा नैवेद्य नक्की अर्पण करा. तसेच गुरुचरित्रातील हे 2 अध्याय तुम्ही नक्की वाचन करा. बाधा, संकट, आजारपण, दुःख, दारिद्र्य दूर होतील व दत्त महाराजांची कृपा कायम तुमच्या कुटुंबावर राहणार आहे. यासाठी खूप छोटी सेवा आहे. ही सेवा करायला विसरू नका. आपण दररोज धावपळीचं जीवन जगतो, पण काही सेवा करायला वेळ नसतो. त्यासाठी गुरुप्रतिपदा या दिवशी आपण छोटीशी दत्त महाराजांची सेवा करायची आहे. जीवनामध्ये आजारपण असेल, बाहेरील बाधा, संकट, दुःख, दारिद्र्य असेल, सर्व काही दूर होते. दत्त महाराज प्रत्येक भक्ताला आपले जे काही आपण दत्त महाराजांची सेवा करतो, दत्त महाराजांचे मंत्र करतो, दत्त महाराजांचे पारायण करतो, दत्त महाराज लवकरात लवकर इच्छा पूर्ण करतात. प्रत्येक भक्ताच्या एके हाकेवरती धावून येणारे दत्त महाराजांची सेवा करायला विसरू नका. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचेही पारायण करण्यास सुरुवात करू शकता, किंवा तुम्ही कोणतेही पारायण करायचे असेल तर या दिवसापासून तुम्ही पारायण करायला सुरुवात करू शकता. तसेच तुमच्याकडे वेळ नसेल, काही कामे असतील, किंवा तुम्हाला कोणतीही सेवा करायला वेळ नसेल, तर तुम्ही आजची छोटीशी सेवा करायला विसरू नका. सेवा कोणती आहे, कशी करायची आहे, नैवेद्य कोणते अर्पण करायचे आहेत, ते सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे कमेंट करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सेवा खूप छोटी आहे. तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला कामे आहेत, सकाळी वेळ नाही, तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही सेवा करू शकता, नैवेद्य अर्पण करू शकता. तसेच कोणते पारायण तुम्हाला करायला वेळ नसेल तर गुरुचरित्रातील हे 2 अध्यायाचे वाचन तुम्ही नक्की करावे. तसेच नैवेद्य कोणता बनवायचा आहे, या दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराज किंवा तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल तरीही चालेल, तुम्ही पूजा करायची आहे. गंध, फुले, अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच नैवेद्यामध्ये तुम्हाला वरण, भात, पोळी, तसेच श्रावणी शेंगा असतात त्याची भाजी बनवायची आहे. श्रावणी घेवडा म्हणतात त्याला, त्याचीही भाजी तुम्ही बनवायची आहे. या दिवशी या नैवेद्याला भरपूर असे महत्त्व आहे. हा नैवेद्य तुम्ही दत्त महाराजांच्या आवडीचा नैवेद्य आहे, अर्पण करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या इच्छेने बनवू शकता. छोट्या पोळ्या बनवू शकता किंवा पुऱ्या बनवू शकता. असे 6 नैवेद्य तुम्हाला बनवायचे आहेत. 6 नैवेद्य कशासाठी, 6 नैवेद्य कोणत्या देवांसाठी, तर पहिला नैवेद्य आहे आपल्या कुळदेवीसाठी, दुसरा नैवेद्य आहे नारायणासाठी, तिसरा आहे दत्त महाराजांसाठी, चौथा नैवेद्य आहे नृसिंह सरस्वती महाराजांसाठी, 5वा नैवेद्य आहे श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी, 6वा नैवेद्य गायत्री मातेसाठी. हे 6 नैवेद्य बनवायचे आहेत. या दिवशी आपण दत्त महाराजांची कोणतीही सेवा करा. तुमच्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होतील. इतर वेळेस भरपूर धावपळीचं जीवन आहे, कारण कोणतेही आपल्याला उपाय, सेवा किंवा आपण कोणतीही सेवा करू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही सेवा करायला विसरू नका. तसेच दिवसभरामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रही तुम्ही करू शकता. तसेच श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही 11 माळी करू शकता. तुमच्याकडे वेळ असेल तर 1 माळ करू शकता. तसेच तुम्ही गणपतीची आरती किंवा नारायणांची आरती, गायत्री देवीची, दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आरती करू शकता. जीवनामध्ये बऱ्याच अडचणी आहेत, संकट आहेत, लवकरात लवकर दूर होतील. तसेच तुम्ही प्रार्थनाही करा. श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही आजपासून सुरुवात नक्की करा. खूप जागृत असा ग्रंथ आहे. तुम्हाला 7 दिवसाच्या आत तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असे समजेल, अनुभव येतील. कारण जे कोणी भक्त दत्त महाराजांची कोणतीही सेवा पारायण करतात त्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. यासाठी तुम्ही हे पारायण नक्की करावे. जीवनामध्ये तुम्हालाही वाटत असेल तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या, यासाठी तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करा. तुम्हाला अनुभव येतात, अनुभव लवकरात लवकर येतात.
पारायण काळामध्ये पहिल्या दुसऱ्या दिवसामध्येच तुमची इच्छा पूर्ण होईल. दत्त महाराज तुमच्या पाठीशी राहतील, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील, तुमच्यापर्यंत कोणतेही संकट अडचणी येणार नाहीत. त्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण करायला विसरू नका. तुमच्या इच्छा असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रातील 2 अध्यायाचे वाचन नक्की करायचे आहे. एक अध्याय 51 अध्यायाचे वाचन करायचे आहे. दुसरा अध्याय आहे 52 अध्याय. हे 2 अध्यायाचे वाचन तुम्ही नक्की करावे. जीवनामध्ये आपण बऱ्याच अडचणीमध्ये असतो, संकटामध्ये असतो. त्यासाठी हे 2 अध्यायाचे वाचन तुम्ही करायला विसरू नका. तसेच संध्याकाळी तुम्हाला दुसरा एक नैवेद्य अर्पण करायचा आहे. तो आहे बेसन लाडू. तुम्ही घरी बनवू शकता किंवा बाहेरून आणूनही देवांना अर्पण करू शकता. आपण जे काही सेवा करतो, उपाय करतो त्याचे फळ आपल्याला नक्की मिळतं. तसेच मुलाबाळांची प्रगती होते. घरामध्ये नेहमी सुख, शांती, आनंद मिळते. यासाठी तुम्ही ही सेवा करायला विसरू नका. हा प्रसाद तुम्ही नैवेद्य 6 बनवले आहेत. ते नैवेद्य तुम्ही घरामध्येही सर्वजण प्रसाद म्हणून घेऊ शकता. थोडा वेळ नैवेद्य ठेवायचे आहेत. थोड्या वेळाने तुम्ही घरामध्ये सर्व घेऊ शकता किंवा तुम्ही गाईलाही देऊ शकता. तसेच बेसनचे लाडू ठेवले आहेत, ते तुम्ही रात्रभर तसेच ठेवायचे आहेत देवासमोर. सकाळी तुम्ही घरामध्ये सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. खूप छोटी सेवा आहे. दत्त महाराजांची कोणतीही सेवा केली तर तुम्हाला याचे फळ नक्की मिळते. यासाठी सेवा करत राहा. आपल्या जीवनामध्ये आपण संकटामध्ये, अडचणीमध्ये कधीही येत नाही किंवा जे काही कर्म आहेत, आपले जे काही भोग आहेत ते हळूहळू कमी होतात. दत्त महाराज व स्वामी महाराज कायम तुमच्या सोबत राहतात, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतात. कोणत्याही सेवा जमत नसतील तर श्री स्वामी समर्थ दत्त महाराजांचा मंत्र, दत्त महाराजांचा जप, स्वामी महाराजांचा जप करत राहा. श्री स्वामी समर्थ. दिवसभरामध्ये तुम्ही कितीही कामात असो, काही असो, तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा, दत्त महाराजांचे करा. संकट, आजारपण, दुःख, दारिद्र्य कधीही येणार नाही. जे लोक निगेटिव्ह आहेत ते तुमच्यापासून दूर राहतील. कायम वाईट लोकांपासून तुमचं रक्षण होणार आहे. त्यासाठी आपण जे काही नामस्मरण करतो ते आपण देवांशी जोडलं जातं. स्वामी महाराजांचेही नामस्मरण केल्याने लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तसेच दत्त महाराजांचेही तुम्ही नामस्मरण करत राहा. कधीही संकट, आजारपण, दुःख येणार नाही. त्यासाठी जीवनामध्ये आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवा आपण मनापासून कराव्या, श्रद्धेने कराव्या. कोणतीही सेवा करा, मनापासून श्रद्धेने करा. तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळतं. मनामध्ये विश्वास असेल तर स्वामी महाराजही तुमचे कायम रक्षण करतील. कधीही संकट, अडचणी तुमच्यापर्यंत येत नाही. तर खूप छोटी, साधी, सोपी सेवा आहे. तुम्ही 1 दिवसासाठी सेवा करू शकता. आपण दिवसभर कामामध्ये असतो, काही वेळ नसतो, तर 1 दिवस तुम्ही ही सेवा नक्की करा. कारण आज खूप असा शुभ दिवस आहे, गुरु प्रतिपदा दिवस आहे. या दिवशी आपण सेवा नक्की कराव्या व दत्त महाराजांची कृपा नक्की तुमच्यावरती राहते. श्री स्वामी